यानंतर एक महत्त्वाची बातमी ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातली। या युतीला उद्याचा मुहूर्त देखील मिळणार नाही असं दिसतंय। तशी शक्यता कमी आहे। राज ठाकरेंशी बोलून कळवतो असा निरोप मनसे नेत्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना दिलेला आहे। उद्या पुन्हा दोन्ही पक्षांच्या नेत्यांची चर्चा होणार आहे। जागा वाटपाशिवाय घोषणा नको अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतलेली आहे। त्यामुळे जागा वाटपावर पूर्ण सहमती झाल्यानंतरच दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा होऊ शकते। त्यामुळे उद्या या युतीची घोषणा होईल अशी शक्यता कमीच दिसते आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी होणार याची प्रतीक्षा राजकीय वर्तुळासह महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा आहे। काय नेमकं घडतंय की ही घोषणा अजून लांबतेच आहे? एकूण आपण जर बघितलं तर आज सकाळपासून चर्चा सुरू होती की उद्या राज ठाकरे यांच्या पक्षाच्या दोन ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होईल। मात्र जी माहिती आपल्याला मिळते या माहितीनुसार ही उद्या होणारी घोषणा देखील लांबणीवर पडणार आहे। उद्या पुन्हा दोन्ही ठाकरे बंधूंच्या काही प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे। जी बैठक मातोश्रीवरती बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई या दोन मनसेच्या नेत्यांची पार पडली होती। या बैठकीत तोडगा निघाला असं जरी सांगितलं जात असलं तरी जी काही चर्चा झाली ह्या चर्चेनंतर आम्ही राज ठाकरे यांच्याशी बोलून तुम्हाला निरोप कळवू असा निरोप त्यांनी मातोश्रीवर दिला। आणि त्यानंतर दोन्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थवर परतले। शिवतीर्थवरती परतल्यानंतर या दोन्ही नेत्यांची राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आणि ह्या चर्चेनंतर आता पुन्हा एक चर्चा उद्या ठाकरे बंधूंच्या उद्या उबाठाच्या नेत्यांबरोबर मनसेच्या नेत्यांची होणार आहे। साधारण दोन वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा उद्या होणं अपेक्षित आहे। उद्या दोन्ही ठाकरे बंधू एकमेकांशी चर्चा करणं अपेक्षित आहे। आणि यात सगळ्यात महत्त्वाचं चर्चा लांबणीवर पडण्याचं कारण म्हणजे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला किती जागा द्यायच्या आणि स्पष्ट सूचना राज ठाकरे यांनी त्यांच्या नेत्याला दिलेल्या आहे की युतीच्या जागा वाटपाचं भिजत घोंगडं ठेवून कुठल्याही प्रकारे युती जाहीर करायची नाही। राज ठाकरेंनी देखील हे ठरवलेलं आहे की आधी जागा वाटपाचं सूत्र ठरलं पाहिजे आणि त्यानंतरच आपण जनतेसमोर जाऊन युती जाहीर करायची। त्यामुळं उद्याचा दिवस या बैठकांमध्ये जाईल उद्या आणि म्हणूनच उद्या ही दोन ठाकरे बंधूंची युती जाहीर होण्याची शक्यता हे अत्यंत कमी आहे। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।